हाय गाईज, गुड मॉर्निंग। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उपमा कसा बनवायचा हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधनं सांगणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलं आहे, कांदा घेतला आहे, फ्लावर घेतलं आहे, टमॅटो घेतला आहे, पालक घेतला आहे। तर तुम्हाला जर भाज्या ॲड करायच्या नसतील तर तुम्ही फक्त कांदा, टमॅटो, कोथिंबीर, शेंगदाणे, कढीपत्ता इत्यादी साहित्य तुम्ही घेऊ शकता। मला तुळजासाठी बनवायचं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये भाज्या पण ॲड केल्या आहे। नंतर तुम्ही उपमा बनवण्यासाठी जाड रवा वापरायचा, कारण की जाड रव्याचा उपमा तुम्ही खाऊन बघा, खूप टेस्टी होतो। मी नेहमी जाडच रवा वापरते। त्याच्यानंतर कढाई घ्यायची, कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। कंटिन्यू हलवत राहायचा आहे रवा, जोपर्यंत तुमचा रवा हलका तुम्हाला जाणवत नाही तोपर्यंत हलवत राहायचा आहे। नंतर रवा एका डिशमध्ये काढून घ्यायचा। त्याच्यानंतर पुन्हा कढाई ठेवायची, कढाईमध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं, मोहरी टाकायची, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे थोडेसे तेलामध्ये तळून घ्यायचे, कारण की नंतर शेंगदाणे कच्चे लागतात, त्याच्यामुळे आधीच तेलामध्ये तळून घ्यायचे। त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे, नंतर मिरची टाकायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही टमॅटो पण, कांदा थोडासा परतत आला की तेव्हाच टमॅटो पण टाकायचा, कारण की टमॅटो तेलामध्ये चांगला शिजला जातो आणि कांदा आणि टमॅटोचं मिश्रण छान झालं की उपमा पण खूप टेस्टी लागतो। आणि जे लोकांना टमॅटो खायला आवडत नसेल त्या लोकांना पण हा उपमा आवडेल। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, इतका सुंदर की तुम्हाला कळणार पण नाही त्याच्यामध्ये टमॅटो टाकले की नाही टाकले। इतका सुंदर तो टमाटा आणि कांद्याचा मेळ बनतो। त्याच्यानंतर ते सगळं हलवत राहायचं, छान परतून घ्यायचे। त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या ॲड करायच्या, थोड्याशा भाज्या वाफवून घ्यायच्या आहे। त्याच्यामध्ये रवा ॲड करायचा आहे। रवा पण जर तुमचा आधी भाजताना थोडीशी कसर राहिली असेल तर ह्या मिश्रणात तुम्ही रवा पुन्हा भाजून घेऊ शकता। आणि पाणी आधीच गरम करून ठेवायचे, कारण की कसं आहे, तुम्ही रवा टाकला आणि पाणी गरम करायला ठेवलं तर तुमचा रवा जळण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे पाणी आधीच गरम करून ठेवायचे। तसंच मी पण करून ठेवलं आहे। रव्याच्या क्वांटिटीनुसार आणि रवा तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवा आहे त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर रवा कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण की गिठोळी बनायला नको म्हणून। पण तुम्ही जाड रवा जर वापरला तर तुमची गिठोळी बनणारच नाही। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे, कोथिंबीर टाकायची। आधी गॅस थोडासा फुल ठेवायचा आहे, त्याच्यानंतर कमी करायचा आहे। रवा कंटिन्यू हलवत राहायचा आहे, त्याची गिठोळी बनू नये म्हणून। रवा किती घट्ट हवा त्यानुसार तुम्ही हे करायचं आहे, पाण्याचं प्रमाण मिश्रण घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर उपमा बनला आहे, किती लुसलुशीत दिसतोय। हळद मी यूज करत नाही, कारण की उग्र लागतो। त्याच्यानंतर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून जा।